तसा अनुग्रह लादुलन पवन झालो चराचरी मी तो काकुसरी काही जनेनो बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकमितिविमलचलं सर्वादि साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि सद्गुरुं नमामि. जयांच्या किलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते जीवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतून तुझे नाम उच्चारितो. दृढ माझे मन येथे राखावे बांधन तुका म्हणे वाचे आता नको फुटू देऊ फाटे. ओम श्रीपादनाथम गुरुराजवरम मुमुक्ष नाम ज्ञानदानैकदक्षम घोटी क्षेत्र निवासम वेद विंदावरिष्ठम सद्गुरुनाथ श्रीपाद बाबांकी जय. सद्गुरुनाथ रामदास बाबांकी जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. सब संतन की जय. आजच्या भागामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी या श्रेष्ठ ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या मधील पहिल्या अध्यायावर आपण आज निरूपण करणार आहोत. असे आज हा पहिला भाग आहे ज्ञानेश्वरीवर निरूपण करण्याचा. आणि हा जो पहिला अध्याय आहे त्या अध्यायाचं जे भगवद्गीतेवर निरूपण केलेले 700 श्लोकावर जी टीका केलेली आहे ती ज्ञानेश्वरी या रूपाने ज्ञानेश्वर महाराजांनी या भगवद्गीता हे एक अलंकार आहे. त्या अलंकार भगवद्गीता एक सोनं आहे आणि त्या सोन्यावर अलंकार चढवला ज्ञानेश्वरीच्या रूपानं. अशा प्रकारे हा असा महान असा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये मनुष्याला जीवनाला आल्यानंतर जर या ग्रंथाचं आपण ऐकलं, श्रवण केलं, वाचला आणि याचं काही मंथन केलं, काही याचं आपण याचा अभ्यास केला, बारकावे जर बघितले तर आपल्या जीवनाचं सार याच्यामध्ये दडलेलं आहे सर्व. म्हणजे या ग्रंथासारखा श्रेष्ठ ग्रंथ या जगात त्रिभुवनात नाही. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भगवंताचं ज्या हृदयामध्ये असलेलं जे हृदयगत आहे ते संपूर्ण ज्ञानेश्वर महाराजांनी सगळं उघड केलेले आहे. आणि एवढं मोठं उघड करण्याचं जे कार्य आहे ते खूप महान कार्य आहे. हा याच्यापेक्षा श्रेष्ठ यज्ञ या जगातच नाही. आणि आपलं भाग्य खूप चांगलं आहे का आपण या साधू संतांच्या नंतर आपण जन्माला आलो आणि आपल्याला ह्या महान अशा पवित्र ग्रंथाचा आपल्याला अध्ययन करायला योग आला. तर याच्यासारख्या जगामध्ये दुसरं कोणतं भाग्यच नाही. आणि अशा या महान ग्रंथावर निरूपण करण्याचे जे भाग्य आहे ते आम्हाला लाभलं आणि ते आपण श्रवण करावं अशी आमची इच्छा आहे. आणि पहिला अध्याय जे रचलेले 700 श्लोक आहेत आणि महाभारतामधून महाभारत ह्या काव्यामधून भगवद्गीतेचा जन्म झालेला आहे. आणि या भगवद्गीतेचं जे 700 श्लोक आहेत त्याच्यावर हे 18 अध्याय असे विभागून झालेले आहेत. आणि ह्या ज्ञानेश्वरीमध्ये जो पहिला अध्याय किंवा जो भगवद्गीतेचा जो पहिला अध्याय तर त्या पहिल्या अध्यायाचा जन्म होण्याचं कारण आहे तसंच आगळे वेगळे का जेव्हा हा युद्धाची पार्श्वभूमी तयार झाली होती ते आता आपण अध्यायाच्या शेवटी आपण तो भाग बघणारच आहेत. अर्जुन विषाद योग म्हणून ह्या अध्यायाला नाव आहे. आणि ह्या अध्यायाचं खूप वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की जे आतापर्यंत कोणीच नाही असं अध्यायाची ग्रंथाची सुरुवात करताना कसं ग्रंथाला सुरुवात करावी, ग्रंथामध्ये सुरुवातीला कोणला मान द्यावा, ग्रंथाचं सार कसं याच्यामधून सोपं कळल अशा प्रकारे माऊलीने या ग्रंथाची खूप सुंदर अशी सुरुवात केलेली आहे. आणि त्याचाच आधार हा सर्व ग्रंथकर्त्यांना घ्यायला सोपा पडलेला आहे. कारण असा जी सुरुवात आहे ती आतापर्यंत कोणालाच करता नाही आली. एवढी सुंदर सुरुवात, त्याचं जे निरूपण आहे तर ते इतकं भारी आहे तर ते आता सुरुवात तुम्हाला वाचून दाखवतो. श्री गणेशाय नमः. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दाशू अवधारी जिजो हे शब्द ब्रह्माशेष तेची मूर्ती सुवेश
तेच वर्ण उपो निर्दोष आणि मिरवत असे. अशा प्रकारे माऊलीने या ग्रंथाची जी सुरुवात केलेली आहे, तर त्याच्यात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, म्हणजे सुरुवातीला त्यांनी ज्या आत्माचं जी सुरुवात केलेली आहे, तर या ओम ह्या शब्दाचा जो मथित अर्थ आहे, हे जे एक अक्षरी ब्रह्म आहेत तेच पुढं आत्मरूपाला त्यांनी जोडलेले आहेत. आणि जे सार आहे जीवनाचं किंवा ज्या ग्रंथाचं जे सार आहेत ते आत्मरूप चैतन्यामध्ये दडलेले आहेत. आणि ह्या ओमकारच्या नुसार, ओमकाराच्या आधारे तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे का ओमकार कशाला म्हटलेला आहे, तर ओमकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. आकार तो ब्रह्म, उकार तो विष्णू, मकार महेश जाणीला, आयशे तिन्ही देव जिथून उत्पन्न तो हा गजानन माये बाप. तुका म्हणे आयशे आहे वेदवाणी पहावे पुराणी व्यासांची. म्हणजे जे ओमकाराचं जे मूळ आहे तर ते कुठं आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश, म्हणजे त्याचे ओमच्या जे 3 मात्रा आहेत, आकार, उकार आणि मकार. हे माऊलीनं पुढे ते सांगितलेले ते कशी गणपतीचे ते आकार, उकार आणि मकार हे कसं अध्यारूत गणपतीमध्ये दडलेलं आहे. आणि गणपती म्हणजे एक वेदमूर्ती आहे आणि ह्या वेदमूर्तीत ही अखंड आहे. ही सृष्टीच्या अगदी निर्माण होण्यापूर्वी अशी जी एक शक्ती आहे आणि त्या शक्तीलाच त्याने असं गणपती असं म्हटलेलं आहे. तर त्या गणपती कसा आहे, तर ब्रह्म, विष्णू, महेश ह्या तिन्ही देवांचं जे जन्मस्थान आहे ते जन्मस्थान जिथून निर्माण झाले तिन्ही देव ते म्हणजे गणेश आहे. आणि तो गणेश आहे कसा आहे, तर आकार, उकार, मकार आणि ती छोटीशी एक अर्धा मात्रावरती ती माया. तर अशा प्रकारे ते गणपतीचं जे रूप आहे ते दडलेलं आहे. असे तिन्ही देव जिथून उत्पन्न तो हा गजानन माय बाप. आणि तुका म्हणे आयशे आहे वेदवाणी पाहवे पुराणी व्यासांची. नंतर ह्या संपूर्ण ज्ञानेश्वरीचं जे निरूपण करताना माऊलीनं जे जे रूपक घेतलेले ते इतके सुंदर आहे का पहिलं ओम घेतलं, नंतर आत्मरूप घेतलं, नंतर गणेशाचे घेतलं, त्याच्यानंतर गुरूंचं नमन केलं. म्हणजे गुरूंचं नमन केल्यानंतर सर्वच देवांना वंदन केल्यासारखं आहे. त्याच्यानंतर आदिबीजाचं वंदन केलं, त्याच्यानंतर शारदेचं वंदन केलं, त्याच्यानंतर व्यासांचं वंदन केलं, व्यासांना वंदन केलं आणि महाभारताला वंदन केलं. तर शारदेचं वंदन करताना त्याचे निरूपण खूप सुंदर तुकाराम महाराजांनी एखादे ग्रंथ करण्याकरता ज्या ज्या देवांना वंदन करावं लागतं, ज्या ज्या देवता आहेत, ज्या महान विभूती आहेत, अशांना जे वंदन करायचं असतं तर ते वंदनामध्ये माऊलींना शारदेला पण वंदन केलेले आहे. तर या शारदेला वंदन करताना तुकाराम महाराजांनी सुद्धा ह्या शारदेवरती सुंदर असं एक अभंग लिहिलेला आहे का ये हंसावरती बैसुनी शारदे मयुरावरती बैसुनी, नेसुनी शुभ्र पातळ गळा घालून मुक्ता फळ, कटी कंबर पट्टा कसून शारदे हंसावरती बैसुनी मयुरावरती बैसुनी. या करी घेऊन या विना करी मंजुळ गायना, या सभेमध्ये बैसुनी हसून शारदे ये मयुरावरती बैसुनी या हंसावरती बैसुनी शारदे. तुका म्हणे ब्रह्मानंदनी मम हृदय विराजुनी, घे अंतरज्ञान ठसुनी ये शारदे ये हंसावरती बैसुनी ये शारदे मयुरावरती बैसुनी. अशा प्रकारे शारदेचं जे वंदन केलेले हे माऊलीनं पण केलं, तुकाराम महाराजांनी केलं. आणि किती सुंदर आहे बघा असं ते वर्णन जे केलेले आहे. तर ते तुकाराम महाराजांचे जसं ओमकार गणेश, जसं ओमकाराचं गणेशाचं जे रूप सांगितले, ओमकार प्रधान रूप गणेशाचं, तसंच माऊलीनं सांगितलं आकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार मस्तक कारे, हे तिन्ही एकवटले, जेथे शब्द ब्रह्म कवळले, ते म्या गुरुकृपेने मिले आदिबीज. म्हणजे जी गणपतीची जी मूर्त आहे तर तो जो पायाचा भाग आहे तो त्याच्यानंतर जो वरला भाग आहे तो वरला ओम, आकार, नंतर उकार, आणि तिसरा जो मस्तकाचा भाग आहे तो मकार. आकार, ओकार आणि मकार हे तिन्ही एकवटले, जे ते शब्द ब्रह्म कवळले, ते म्या गुरुकृपेने मिले आणि आदिबीज. म्हणजे अशा प्रकारे ते शब्द ब्रह्म कवळले, ते म्या गुरुकृपेने मिले आदिबीज.
अशी जी आदिबीज जे आहेत शंकरापासून आलेले, भगवान शंकरापासून आलेले जे आदिबीज आहेत ते गुरुकृपेनं मी नविलत. म्हणजे इथं गुरूंना पण वंदन केलं, शारदेला वंदन केलं, गणपतीला वंदन केलं, आत्मारूपाला वंदन केलं. आता शारदेचं वंदन कसं केलं? आता अभिनव वाकविलासनी जी चतुर्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहनी नमस्कारेली मिया मज हृदय. आता शारदेला वंदन झालं तर मज हृदय सद्गुरू जेने तारिलो हा संसार करू म्हणून विशेष आत्यादरू विवेकावरी जैसे डोळ्या अंजन भेटे त्यावेळी दृष्टीस फाटा फुटे मग वास पाहिजे तेथे प्रगटे महानिधी. म्हणजे जर डोळ्याला जर एखाद्या पायावळीनं त्या डोळ्याला जर अंजन घातलं तर त्याला त्या दृष्टीला फाटा फुटतो. म्हणजे त्या दृष्टी येते त्याला आणि ती जमिनीत असलेलं जसं धन जर पुरलेलं असतं ते धन त्याला कळतं, त्याला जाणलं जातं. तसं मज हृदय सद्गुरू, तसं माझ्या हृदयामध्ये सद्गुरू बसलेले आहेत आणि त्यांनीच मला ही कृपा केली आणि त्यामुळं मला ह्या एवढ्या मोठ्या दिव्य अशा ग्रंथावर भगवद्गीतेवर मला निरूपण करण्याचा मला योग आला किंवा मी करू शकतो असं माऊलीनं सांगितलं. तर पुढं सांगितलं म्हणून जाणते गुरु भजिजे. मला ह्या सद्गुरूमुळं मला हा योग आला आणि सद्गुरूच्या कृपे सामर्थ्यानंच मी हे करू शकतो असं माऊलीने इथं नमूद केलं. म्हणून आणि त्यांनी आपल्यासारख्याला सांगितलं का सद्गुरु कृपेशिवाय काही शक्य नाही. म्हणून जाणते गुरु भजिजे तेने कृत्य कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे आणि शाखा पल्लव संतोषती. म्हणून काय करा का प्रत्येक जीवानं पहिलं गुरुला भजन करा, गुरुचं भजन करा, गुरुला शरण जा आणि गुरुला शरण गेल्यानंतर काय होईल तर त्यांना कृत्य कार्य होता येईल. कसं होता येईल तर जसं आपण एखाद्या झाडाच्या मुळाला पाणी घालतो आणि मुळाला पाणी घातल्यानंतर त्या झाडाची जशी वाढ होती तशी सद्गुरूला जर आपण शरण गेलो तरच आपल्याला ही भक्तीचा मार्ग सापडेल आणि आपल्या अंतःकरणात आपल्यामध्ये भगवत भाव प्रकट होईल. अशा प्रकारे माऊलीनं गुरुचं वर्णन जे मोठ्या याने केलं. आणि जे गणेशाला वंदन करताना जे सगळे प्रमेय अलंकार जे वापरले तर ते जे गणपतीला जे जे अलंकार आहेत त्या अलंकाराच्या रूपानं ते गणपतीमध्ये ती एक शक्ती वास करते आणि ते संपूर्ण गणपतीचे कृपा झाल्यानंतर अख्खा जो ग्रंथ जो तयार झाला तर ते एक गणेशाचे एक मूर्तिमंत रूपच आहे. अशा प्रकारे गणपतीला नमन करून, गुरुला नमन करून, शारदेला नमन करून आणि सद्गुरुनाथ माझ्या हृदयामध्ये बसलेले आणि त्यांना नमन करून त्यांनी आता हे पुढं निरूपण असं केलं का ज्याला विरक्ती पाहिजे, जे अपेक्षेची विरक्ती सदा अनुभवजी संती आणि सोम भावे पारंगती. ज्याला ह्या जन्मामध्ये येऊन विरक्ती पाहिजे का आपल्याला कुठेतरी भगवत भाव प्रगट व्हावा, आपल्याला सद्गुरूची कृपा व्हावी किंवा आपल्याला ईश्वराचं अस्तित्व कळावं, यासाठी अशी जर विरक्ती पाहिजे असेल तर ती कोणाकडे जा का सदा अनुभवजी संती सोहम भावे पारंगती रमीजी येते. का जे ते ब्रह्म मीच आहे, ती वस्तू मीच आहे, अशा भावामध्ये जे रमलेले, अशा ज्या भावामध्ये जे अखंड आहेत असे जे संत आहेत त्यांच्याकडे तुम्ही जा आणि त्यांच्याकडून ते समजून घ्या. अशा प्रकारे माऊलीनं त्याचे संतांची प्रशंसा केलेली. आणि आता पुढे जाऊन त्यांनी भगवद्गीतेचं हे केलेलं आहे का भगवद्गीता किती श्रेष्ठ आहे. जे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मांशाने प्रशंसिजे सनकादिके सेवेजे आदरेशी जैसे शारदेचे चंद्रकळे माझी अमृत कणकोवळे ते वेची ते मनमवाळे चकर तलगे. का जसं हे भगवद्गीता म्हणजे जसं काय ब्रह्मानं प्रशंसा केलेली आहे, ब्रह्मांशाने प्रशंसिले आणि सनकादिक ऋषीने याचं सेवन केलेलं आहे. अशी श्रेष्ठ अशी असलेली भगवद्गीता जसं शारदेचं चंद्रकळा असतात, म्हणजे शरद ऋतूमध्ये जसे चंद्राच्या भोवती जे वलय असतं आणि त्या वलयामध्ये जसे अमृतकण बाहेर पडतात आणि ते फक्त चकोर नावाचा पक्षी सेवन करतो, तशा प्रकारे हे भगवद्गीतेचे अक्षर तुम्ही शांत चित्तेनं गुरुच्या कृपेनं तुम्ही याचं हे अमृतकण थोडे थोडे वेचा आणि या जीवनाचं कल्याण करून घ्या. अशा प्रकारे अभिप्राय माऊलीने याच्यामध्ये सांगितलेले आहेत.
आता ते परिश्रोते अनुभव ही कथे. त्याप्रमाणे श्रोते हो, तुम्ही ही कथा अशी अनुभवा, अति हळुवारपणे चित्ता, म्हणजे शांत चित्त ठेवा आणि या कथेचा तुम्ही अनुभव घ्या, आणून या. कशी? शब्दविने संवादीचे, इंद्रियाने आता भोगीचे, बोला आधी झोंबीचे, प्रमयाशी. म्हणजे हे तुम्ही शांत मन जर केलं, ते मीच आहे या भावनेनं जर जिथे रममान होतं, भक्तांनी जिचे श्रवण करावे, जी तिन्ही लोकात प्रथम नमस्कार करण्यात योग्य आहे, ती गीता भीष्म पर्वात प्रसंगावर सांगितली आहे. त्याप्रमाणे चित्त अगदी हलके करून वासनाचे जाडे काढून मग श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी. हिची चर्चा शब्दा वाचून करावी, मनातले मनात तिचा विचार करावा, इंद्रियांना पत्ता लागू देऊ नये. अशा प्रकारे ही जी भगवद्गीता आहे त्याच्यावरले जे निरूपणी ज्ञानेश्वरी ही आपण शांत चित्ताने ऐकावी, मनामधले इतर विचार काढून टाकावे आणि एकाग्र होऊन याचं श्रवण करावं. अशा प्रकारे. आणि या भगवद्गीतेची थोरवी कोणी सांगितली तर पुढे जाऊन माऊली म्हणतात, या गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवारी, जेथे भवानी प्रश्न करी चमत्कारुणी, ते तहरू म्हणे निजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैशी हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. माऊली म्हणतात या गीतार्थाची थोरी एवढी मोठी आहे की स्वतः भगवान शंकर याची प्रशंसा करतात आणि ते माता पार्वतीला म्हणतात, अगं पार्वती, तुझं जसं स्वरूप नित्य आणि नवीन आहे तसं हे गीता तत्व हे दररोज नित्य आहेत आणि नवीन आहेत आणि याचा थांग मलाही लागत नाही. एवढं हे गूढ असं हे गीता तत्व आहे. आणि पुढं माऊली म्हणतात, हा वेदार्थ सागरो जया निद्रितचा गुरु, तो स्वयं सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनिवादला. म्हणजे हा जो भगवद्गीतेचं जे आहे तर वेद हे भगवंताच्या बिंबीपासून नाभीपासून तयार झाले, भगवंत झोपलेले असताना. परंतु भगवद्गीता ही प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने भगवान विष्णूने हे त्यांच्या तोंडून सांगितलेले आहे. त्याच्यामुळं भगवद्गीतेला हा अनन्यसाधारण महत्व आहे. ते वेदापेक्षा काही श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे माऊलीने ज्याचं वर्णन केलं, ऐसे जे आगार जेथे वेदावती वेद, तेथे अल्पमिमंद मतिमंद काय होय. हे कसं का ते एवढा मोठा हा शास्त्र आहे, एवढा मोठा यज्ञ आहे, पण मी ह्या गुरुकृपेने करण्याचा प्रयत्न करतो. इथं माझी मती सुद्धा एवढी चालत नाही. अशा प्रकारे हा महान असा ग्रंथ आहे. परंतु मला एकच आधार आहे, जेणेकरून माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याप्रमाणे मी हा ग्रंथ सांगण्याचा प्रयत्न करतो. मग परी येत असे एक आधारू, तेने जे बोले मी सुधरू, जे सानुकूल श्री गुरु ज्ञानदेव म्हणे, एरवी तरी मी मूर्खो, जरी झाला अविवेको, तरी संत कृपा दीपकू स्वज्वळू. असे जरी हा एक महान ग्रंथावर निरूपण करण्याचा मी प्रयत्न करीत आहे, तरी पण मला संत सज्जनांचा दिवा म्हणजे संत सज्जनांचं मार्गदर्शक आहे माझ्या पुढं आणि त्याच्यामुळे हे मी प्रयत्न करत आहे. लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसाचे आहे, की मृतही जीवित आला आहे अमृत सिद्धी. लोखंडाचं जरी सोनं होत असेल तर ते सामर्थ्य परिसाचं आहे, लोखंडाचं नाही. तसं प्रकारे माझ्या समोर जे सद्गुरू निवृत्तीनाथ दादा बसलेले, त्यांच्या कृपा आशीर्वादाने हे ज्ञानेश्वरीचे निरूपण करण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीची जी सुरुवातच आहे आणि तिथे जे इतकं म्हणजे सुंदर आहे का ते ऐकतच राहावं असं वाटतं. कारण त्या ग्रंथाची जी रचना करताना माऊलींना इतकं असं संपूर्णपणे त्याच्यात भाव ओतलेला आहे, सगळा सिद्धांत त्याच्यात घेतलेला आहे आणि हा वाघ यज्ञ कसा शेवटात जाईल असं त्याच्यासाठी सर्व सिद्ध सत्पुरुषांचं त्यांचं योगदान त्याच्यात घेतलेलं आहे मागून. आणि अशा प्रकारे त्याच्यामुळे ह्या ग्रंथाला सर्व ग्रंथाचा राजा असं म्हटलं जाते. हे निरूपणावरून लक्षात येते. तरी नून ते परते अधिक ते सरते, करून घ्यावा या तुमते विनवित असे. तरी जर काही कमी झालं होत असेल तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही कमी असेल तर तिथं जादा घ्या, जादा असेल तर कमी घ्या, असं मी तुम्हाला विनवित आहे. परंतु हे कसं कोणाच्या आधारे मी सांगतो तर ताईसा आम्ही अनुग्रहित संतांचा निरूपती आणि अलंकार तू भलत्या परी. मी एक साधू संतांचा अनुग्रहित, मी निवृत्ती दादांचा अनुग्रहित, साधूंचा निरूपती, ते आपला अलंकार ते भलत्या परी. अशा प्रकारे तर उणे असेल ते पुरे करून घ्यावे आणि जास्त असेल ते सोडून द्यावे अशी माझी आपणास विनंती आहे.
अशा प्रकारे माऊलीनं या विनंती केली आणि पुढं त्याने ग्रंथाला निरूपण करण्याची सुरुवात केली. आता ह्या ग्रंथाची जी सुरुवात आहे ते धृतराष्ट्राला संजय हा सांगत असतो. संजयाला दिव्य दृष्टी मिळालेली असते. त्या दिव्य दृष्टीच्या आधारे तो संजय धृतराष्ट्राला सांगतो ह्या युद्धभूमीवर काय काय घडलेलं आहे. आता माऊलीने हे जे सुरुवात केलेली आहे ते मंगलाचरण आहेत, हे जवळपास झालेले आहेत. आणि त्याच्या पुढे जी युद्धाची जी सुरुवात आहे तिथं काय काय घडलं असं संजयाला धृतराष्ट्र विचारतो आणि त्याप्रमाणे थोडंसं तिथं संजय हे निरूपण करतो, संजय सांगतो आणि ते माऊलीनं सांगितलेले आहेत. आता त्याच्यामध्ये एक असं सांगितलं का भगवान पांडवांकडे जे अर्जुनाचं जे सारथी होते ते भगवान श्रीकृष्ण होते. तर त्या अर्जुनाच्या रथाचं थोडंसं वर्णन केलंय. का रथावर लावलेल्या निशाणाच्या खांबावर शंकराचा प्रत्यक्ष अवतार असलेला वानर मारुती होता. म्हणजे अर्जुनाचा जो रथ होता त्या रथावर जो ध्वज होता त्या ध्वजावर प्रत्यक्षात भगवान हनुमंत म्हणजे शंकराचा अवतार असलेला हनुमंत त्या ध्वजात प्रत्यक्ष रूपाने तिथं वास करीत होतात. त्याच्यानंतर सारंगर श्रीकृष्ण अर्जुनाचा सारथी होता. पहा त्या प्रभू जे नवल त्याच्या भक्तीविषयी प्रेम विलक्षण आहे, कारण तो शक्तिमान परमेश्वर पण अर्जुनाच्या सारथीचे काम करीत होता. अशा प्रकारे तो दासास पाठीशी घालून स्वतः युद्धाच्या तोंडावर राहिला. त्या श्रीकृष्णाचे पांचजन नावाचा शंख लेलीनेच वाजवला. त्या श्रीकृष्णाने तो शंख लेलीने वाजवला म्हणलं असं सांगितलं. आता तिथं शंख वाजवण्याची पण स्पर्धा लागली, सगळे कसे शंख वाजवितात. भगवान श्रीकृष्णाने पांचजन शंख, अर्जुनाने देवदत्त, आचाट कर्मा भीमसेनाने पौंड्र नावाचा महान शंख वाजविला. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय म्हणजे युधिष्ठिर राजाने अनंत विजय नावाचा शंख वाजवला. नकुलाने सुघेस आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजवला. जेव्हा ते युद्धाची सुरुवात होणार होती ती शंख वाजून सुरुवात होती आणि ते प्रत्येकाने शंख वाजवला. तर अर्जुनाने स्वतः वाजवला, भगवान श्रीकृष्णाने वाजवला, युधिष्ठिराने वाजवला, त्याचे भीमाने वाजवला, नकुल, सहदेव सर्वांनी शंख वाजवला. ते शंखांचे जे नाव आहेत ते पण तिथं आलेले आहेत. मग नंतर हे पृथ्वीपती धृतराष्ट्रा, महाधनुर्धन काशीराज, महारथी शिखंडी, दुष्टदुम्न, विराट व शत्रूकडून कधी पराजयाने पावलेले सात्यकी, द्रुपदाचे पुत्र आणि महाभाऊ अभिमन्यू इत्यादी सर्वांनी चोहूकडून आपापले शंख वाजवले. सर्वांनी अशी शंख वाजवले आणि तिथे एकाच वातावरणामध्ये प्रचंड अशी दुदंबी वाजली आणि त्याच्यामध्ये खूप वातावरण ते हे झालं, प्रचंड असं युद्धासाठी असं सरसावलं सगळ्या बाजूला. वातावरणामध्ये एक वेगळंच अलौकिक अशी शक्ती जागृत झाली आणि त्याच्यामुळे सगळ्यांचाच थरकाप झाला. अशा प्रकारे हे जे शंखांची ध्वनी ऐकली तेव्हा हे धृतराष्ट्र त्यावेळी अर्जुन भगवान श्रीकृष्णाला पुढील वाक्य बोलला. अर्जुन म्हणाला, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा कर. मग त्यावेळी अर्जुन भगवंताला म्हणतो का आता सर्व बाजूला सैन्य उभं राहिलेले आहेत आणि ह्या सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा कर. आता इथून पुढं अर्जुनाचा जो अर्जुन विषाद योग येतो खऱ्या अर्थानं चालू झाला. भीष्म, द्रोण आणि इतर सर्व राजे यांच्या समोर म्हणाले, हे पार्था, जमलेल्या कौरवांना पहा. त्या ठिकाणी जमलेले वडील, माणसे, आजे, गुरु, मामा, बंधू, पुत्र, नातू तसे जीवलग मित्र, सासरे, स्नेही व सर्वांना दोन्ही सैन्यामध्ये अर्जुनाला पाहिले. तिथे जमलेले आपले बांधवचा असे पाहून तो कुंतीपुत्र अत्यंत करुण व्याकुळ झाला आणि कष्ट होऊन असा म्हणाला. जेव्हा अर्जुनानं तिथं ते सर्व बघितलं की जे आपलेच नातलग आहेत, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य म्हणजे सगळे महान विभूती की ज्यांच्या अंगा खांद्यावर अर्जुन खेळलेला होता, ज्यांना गुरुस्थानी मानत होतात, आणि असे सर्वजण बघितल्यानंतर अर्जुनाचं हृदय हे व्याकुळ झालं. त्यांना वाटलं का आपले हे पितृतुल्य सर्व वर्ग आहे, गुरुतुल्य वर्ग आहेत आणि या गुरुतुल्य वर्गांच्या समोर आपण लढायचं कसं, काय या लढून आपल्याला उपयोग काय होईल. अशा प्रकारे एक एक शंका त्याच्या मनात यायला लागली अर्जुनाच्या. आणि मग तो
ते सगळं बघून तो असा म्हणायला लागला, धनुर्धर अर्जुन मोठ्या मोहाने व्यापला गेला. त्याला हे सगळं बघून त्याला खूप मोठा मोह झाला. त्याला काय करावं असं सुचना, म्हणजे गोंधळलेली परिस्थिती झाली अर्जुनाची. आणि अर्जुनाची गोंधळलेली परिस्थितीच हीच भगवद्गीतेला जन्म देते, हीच ज्ञानेश्वरीला जन्म देते. कारण गोंधळल्या परिस्थितीमध्ये जेव्हा मनुष्य पण असायचे, जन्माला आल्यानंतर मी कोण ह्याला काहीच कळत नाही, कशासाठी आलो माहीत नाही. आणि अशी माणसाची काहीतरी संकट आल्यानंतर त्याची मनाची अवस्था खूप गोंधळलेली होती. त्याला तो करुण्याने व्याकुळ होतो आणि त्याला कुणीच असं या जगामध्ये आपल्याला थारा देणारा किंवा आपल्याला जवळ करणारा असं कुणीच वाटत नाही. तेव्हा कोणीतरी असा सखा सद्गुरू सारखा जर आपल्या पाठीराखा जर असला तर आपल्याला ह्या सहज ह्या प्रपंच राटेतून, ह्या भवचक्रातून, ह्या भवबंधनातून तो बाहेर सहज काढतो. अशा प्रकारे अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण त्याचे सारथी झाला होता आणि तो महान योद्धा होता आणि देवांचा देवबी होता. त्याच्यामुळे भगवान श्रीकृष्णाला तो शरण जाऊन म्हणायला लागला, धनुर्धर अर्जुन मोठ्या मोहाने व्यापला गेला म्हणून त्याच्या अंगी वसलेले धैर्य खचले आणि त्याचे हृदय करुणाने पाझरले. ज्याप्रमाणे चंद्रकिरणाचा वर्षाव झाल्याने चंद्रकांतमणी पाझरू लागतो, त्याप्रमाणे पार्थ महाकरुणाने मोहून गेला आणि मग खेदयुक्त होऊन कृष्णाबरोबर बोलू लागला. जेव्हा त्याला सर्वच बाजूला संकट आले आणि आता आपल्याला या संकटातून बाहेर काढणारा भगवान श्रीकृष्णाशिवाय कोणी नाही असं जेव्हा त्याला कळलं, जेव्हा त्यानं जाणलं, तेव्हा तो भगवान श्रीकृष्णाला मात्र विविध प्रश्न करायला लागला का आता मला या मोहातून बाहेर काढ किंवा मला या संकटातून बाहेर काढ. अशीच आपली परिस्थिती कधीतरी आपल्या आयुष्यात येते, आली पाहिजे. आणि आल्यानंतर आपल्याला फक्त भगवंताचीच आठवण झाली पाहिजे आणि त्या भगवंताकडे नेण्यासाठी आपल्याला एखाद्या सद्गुरूची, एखाद्या संताची, एखाद्या महात्म्याची आपली गाठ झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपला अंतःकरण हे मृदू असलं पाहिजे, आपलं हे चित्त निर्मळ झालं पाहिजे. तेव्हा आपल्याला भगवंताच्या करुणाने जर हाक मारली तर भगवंत साधूच्या रूपानं, सद्गुरूच्या रूपानं आपल्याला धावून येतो. अशा प्रकारे त्या मोहयुक्त अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने कसं त्याला साथ दिली आणि त्याला कसं ह्या मोहातून बाहेर काढलं याचं निरूपण पुढे येतो. कृष्णा, मला विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही व सुखाची नाही. हे गोविंदा, आम्हाला राज्य मिळून काय उपयोग, सुखोपयोग मिळून काय उपयोग, अथवा आम्हाला जगून तरी काय उपयोग. अर्जुन असा म्हणायला लागला. कधी जेव्हा त्याला युद्धामध्ये सगळे समर्पित नातेवाईक, गुरुबंधू, त्याला गुरुतुल्य आणि पितृतुल्य असे सगळे त्याचे सर्व दिसायला लागलं. तो स्नेहाने हे झाला, स्नेहामध्ये तो गुरफाटला गेला आणि त्या स्नेहामुळे त्याला असं वाटायला लागलं की हे सर्व आपलेच आहेत आणि आपण यांच्याबरोबर युद्ध करून काय उपयोग आणि असल्या युद्धामध्ये जय जरी मिळालं तरी त्याचा काय उपयोग. अशा नाना प्रकारच्या कुशंका त्याच्या मनात यायला लागला. ज्याच्याकरता आम्हाला राज्याच्या भोगाची अथवा सुखाची अशी इच्छा असावायची, ते ह्या युद्धामध्ये स्वतःच प्राण आणि धन यांचा त्याग करून उभे आहे. या विजयाची इच्छेशी मला काहीच कर्तव्य नाही. अशा रीतीने मिळवले राज्य तरी आपल्याला काय करायचं. अर्जुन म्हणाला, या सर्वांना मारून जे भोग भोगायचे त्या सगळ्या भोगांना आग लागो. अशाला मारून जर मला कोणतेही भोग भोगायचे असेल किंवा मला राज्य मिळत असेल तर अशा गोष्टीला आग लागो. त्या भोगापासून मिळणाऱ्या सुखाच्या अभावी जो प्रसंग येऊन पडेल ते वाटेल तसा बिकट असेल तरीही मला सहन करून घेता येईल. इतकेच काय, यांच्याकरता आमचे प्राण खर्ची पडले तरी चालेल, पण यांचे प्राण घ्यावे आणि मग आपण राज्य भोगावे ही गोष्ट माझ्या मन स्वप्नात देखील करू शकणार नाही. का अशी जी गोष्ट आहे ती माझं मन स्वप्नात सुद्धा करू शकणार नाही की यांना मारावं आणि हे राज्य उपभोगावं. जर या वडील माणसाचे अहित मनाने चितवायचे तरी आम्ही जन्माला येऊन तरी काय उपयोग. आम्ही जगावं तरी कोणासाठी. कुळातील लोकपुत्रांची इच्छा करतात, त्यांचे काय हेच फल का. त्याने आपल्याला आपचेष्टांचा केवळ वधच करावा असे आपण मनात तरी कसे आणावे. वज्रासारखे कठोर शब्द आपण कसे उच्चारावे. उलट पक्षी झाल्यास आपण त्यांचे हितच करावे. म्हणून जे मिळवावे ते हे सर्वांना भोगण्यासाठी आहे. याच्या कामाकरता आम्ही आपले प्राणही खर्चवायचे. आणि अशा प्रकारे अर्जुनाला खूप मोह झाला आणि त्या मोहामध्ये तो युद्ध करण्यास कोणत्याच परिस्थितीत तयार होईना. त्याला संपूर्णपणे मोहानं ग्रासले गेलं
आणि त्याला हे सगळं आपतेष्ट आपले आई वडील भाऊ बहीण म्हणजे एकदम सर्व जवळचे असं वाटायला लागलं आणि त्यांना वध करण्यास मी कोणत्याच प्रकारे मी तयारीत नाहीत, माझी मानसिक स्थिती कोणतीच नाहीत. मी उलट पक्षी हे सर्व सोडून द्यावा आणि हे भोग नको, हे राज्य नको, काहीच नको, युद्ध नको आणि अशा प्रकारे मी या जंगलात निघून जावा अशी त्याची स्थिती झाली. आणि अशा स्थितीमध्ये तो काय म्हणाला, आपण म्हणून आमचे बांधव जे कौरव त्यांना मारणे आम्हाला योग्य नाही, कारण हे माधवा स्वजनांना ठार मारून आम्ही कसे बरे सुखी होऊ. तो असा म्हणतो का ते युद्धाच्या प्रसंगी स्वजनाला मारून आम्ही कसं सुखी होणार, त्याच्यापेक्षा न मारलेलं बरं, आम्ही हे युद्धातून निघून जातो. अशा प्रकारे कुलक्षय मग त्याने त्या युद्धातून पळून जाण्यासाठी म्हणजे युद्धातून माघारी जाण्यासाठी त्यांना मनाने त्याच्या अर्जुनाने त्यांना काही योजना आखल्या की त्याला ते पुष्टी कशी दिली का माझं म्हणणं खरं आहे. अर्जुन असा म्हणाला म्हणजे अर्जुनाची जी धारणा झाली होती का आता आपल्याला हे युद्ध करायचं नाही आणि या युद्धामधून आपण शस्त्र खाली टाकलेले आहेत आणि आता आपल्याला जर कोणी मारलंय तरी झालं पण आपण या युद्धातून निघून जायचं, आपल्याला युद्ध करायचं नाही, कारण आपल्या पितृतुल्य गुरुतुल्यांची आपल्याकडून हत्या होईल आणि आपण त्याला मारू आणि हे असलं पातक माझ्या माथी लागल आणि त्याच्यामुळं माझे पितृ मला क्षमा करणार नाही. अशा प्रकारे अर्जुनाचा निश्चय झाला आणि मग त्यांनी त्याची पुष्टी करण्यासाठी काय काय योजना आखल्यात अर्जुनानं. कुलक्षय करणाऱ्याच्या व या वर्णसंकर करणाऱ्या दोषांनी शाश्वत अशा जाती धर्माचा आणि कुलधर्माचा नाश होतो. असं जर मी केलं तर जाती धर्माचा आणि कुलधर्माचा नाश होईल. हे जनार्दना, ज्या मनुष्याचे कुलधर्म नष्ट झाले आहेत त्यांचा निश्चय करून नरकामध्ये वास होतो असं आम्ही ऐकले आहेत. अहो, ज्या अर्थी आम्ही राज्य सुखाच्या लोभाने स्वजनांना ठार मारण्यास उद्युक्त झालाय त्या अर्थी खरोखर मोठे थोरले पाप करण्याला आम्ही तयार झालो आहोत असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे आम्ही हे जर राज्यासाठी जर आम्ही युद्ध करत असेल तर आम्ही मात्र खूप हे जगातील सगळ्यात मोठं पाप करण्यास तयार झालो असं त्याचा अर्थ झाला. म्हणून मला हे युद्ध करायचं नाही. आणि अशा प्रकारे संजय म्हणाला, रणामध्ये याप्रमाणे बोलून धनुष्य आणि बाण टाकून शोकाने ज्याचे चित्त व्यापलं आहे असा अर्जुन रथाखाली उडी मारून रथाच्या मागल्या भागाजवळ येऊन बसला. अशा प्रकारे त्या अर्जुनानं त्या मोहानं ग्रस्त झाल्यामुळे आई युद्धाच्या तोंडावर म्हणजे युद्धामध्ये उभं राहिल्यानंतर त्याला मोहानं ग्रासल्यामुळे त्यानं ते शस्त्र खाली टाकलं आणि त्या रथाच्या मागे येऊन बसला आणि तो डोक्याला हात लावला का आता हे युद्ध मला करायचं नाही आणि हे युद्ध करण्यापेक्षा मी जंगलात निघून जाईल किंवा हे युद्धाला पाठ मारावे. अशा प्रकारे त्या संजय धृतराष्ट्राला मला ऐक अशा त्यावेळी अर्जुन समारांगणावर बोलला. मग अर्जुन अत्यंत खिन्न झाला व त्याला अनिवार्य गहिवार आला. मग त्याने रथावरून खाली उडी घातली. ज्याप्रमाणे अधिकारावरून दूर झालेला राजपुत्र सर्व प्रकारे निस्तेज होतो किंवा जसे राहुनी ग्रसलेलं शरीर तेज रहित होतो अथवा महासिद्धीच्या मोहानं पछाडलेला तपस्वी घुलतो आणि मग कामनेच्या तडाख्यातून सापडून दीन होतो, त्याप्रमाणे त्याने जेव्हा रथाचा त्याग केला तेव्हा तो अर्जुन दुःखाने फार पिटलेला दिसला. मग धनुष्यबाण त्याने टाकून दिले व त्याला रडू आवरेना. संजय म्हणाला, राजा ऐक, तिथे अशी गोष्ट घडली. आता यावर तो वैकुंठपती कृष्ण अर्जुनाला खिन्न झालेला पाहून कोणत्या प्रकारे परमार्थाचा उद्देश करील ती आता पुढे येणारी सविस्तर कथा ऐकावास फार कौतुकारक आहे असे निवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. इति श्रीमद भगवद्गीता उपनिषद ब्रह्मविद्या योगशास्त्राय श्रीकृष्ण अर्जुन संवादय अर्जुन विषाद योग नाम प्रथमाध्याय गोडवा. श्रीकृष्ण अर्पण सच्चिदानंद अर्पण मस्तु. पहिल्या अध्यायाचे निरूपण इथं पूर्ण झालेले आहे आणि याच्यानंतरच्या पुढल्या भागामध्ये दुसऱ्या अध्यायाचे निरूपण येईल. जय हरी, जय हरी, जय हरी.